तुही रे माझा मितवा मालिकेमध्ये आता जबरदस्त ट्विस्ट आला आहे। आता इथे ईश्वरी सकाळ सकाळी लवकर उठूनच पादुकांच्या अभिषेकची तयारी करत असते आणि आता ती आरतीचं ताट घेऊन त्या पादुकांच्याकडे येतच असते। तेवढ्यातच तिला दिसतं की पादुका त्या ठिकाणी तर नाहीच आहेत। आता पादुका कुठे गेले या धक्क्यानेच ईश्वरीच्या हातातील आरतीचं ताट पटकन खाली पडतं। आता त्या पडलेल्या ताटाच्या आवाजाने घरातील सगळेच मेंबर तिथे जमा होतात। अगं ईश्वरी काय झालं काय झालं काय वाजलं असं म्हणतच ते येतात। आता ईश्वरी सगळ्यांना सांगते की पादुका कुठे गेल्या आहेत, पादुका तर तिथे नाहीच आहेत। आता इथे वल्लरी मामी म्हणत असत्या अशा कशा गायब झाल्या बरं घरातून पादुका। आता हे सगळं पाहून तर आजींना चक्करच येत असते। अरे देवा म्हणतात आणि त्या चक्कर येऊन पडणार असतात तेवढ्यातच आजींना सावरतात। आता इथे अंजली आजींना सावरूनच तिथेच खाली खुर्चीवर आजी बस म्हणत बसवते। आता लगेच मामा आजींसाठी पाणी आणून देतात। आता इथे पादुका गायब झाल्या म्हटल्यानंतर घरातील सगळेच असे आश्चर्यचकित झालेले असतात। आता सगळ्यांनाच कळत नसतं की नेमक्या पादुका गेल्या कुठे। आता ईश्वरी सुद्धा खूपच घाबरलेली असते आणि टेन्शन मध्ये सुद्धा असते। तिला तर कळतच नसतं नेमक्या पादुका गेल्या कुठे। आता एवढ्यातच या वल्लरी मामी येतात की पटकन ईश्वरी जवळ आणि ईश्वरीला जोराने हिसका मारतात हाताला आणि म्हणतात अगं ए ईश्वरी काय ग कुठे गेल्या पादुका सांग बरं। हे पादुकांचं लखलखतं सोनं पाहून तुलाच हाव सुटली ना आणि तूच गायब केल्यास ना या सोन्याच्या पादुका। आता खरं बोल सांग पटकन खरं काय केलंस त्या पादुकांचं असं म्हणून त्या वल्लरी मामी चांगलंच ईश्वरीला धमकावत असतात। एवढ्यातच आता हा दुष्ट राकेश मध्ये बोलतो आणि म्हणतो एक मिनिट मामी तुम्ही ईश्वरीजींना का विचारत आहात बरं पादुकांबद्दल। आता या मामी लगेच राकेशला म्हणतात कारण हिच्यावर संशय घेण्यासारखं कारण आहे आणि पादुका विकून किती पैसे येणार याचा सुद्धा हिशोब हिने केलाच असेल ना। आता ईश्वरी रडतच मामींना म्हणत असते बास मामी कारण असा विचार कधी मी मनात सुद्धा आणणार नाही। आता लगेच अंजली सुद्धा म्हणते मामी ईश्वरी असं का करेल बरं। आता मामी म्हणतात कारण मी सांगते। आता पाठीमागचा किचन मधला क्षण मामींना आठवतो म्हणजे ज्यावेळेला मामी किचन मध्ये गेलेल्या असतात त्यावेळेला ईश्वरी फोनवर बोलत असते आणि तुम्ही कोणीच येणार नाही का पादुकांच्या अभिषेकला असं काहीतरी बोलत असते आणि ती त्यावेळेला असंही बोललेली असते की बाबांच्या ट्रीटमेंटसाठी पैसे भरायचे आहे बरं किती रक्कम लागणार आहे। आता तिकडून फोनवरून 8 लाख अशी रक्कम सांगितलेली असते। आता हे ऐकून ईश्वरी आश्चर्यचकित होऊन जरा मोठ्यानेच म्हणलेली असते काय बाबांच्या ट्रीटमेंटसाठी 8 लाख रुपये लागणार आहेत। अगं ताई खूपच मोठी रक्कम आहे ग। बरं ठीक आहे ताई मी काहीतरी करते काहीतरी होतंय का बघते। आता हे सगळं ईश्वरीचं ताई बरोबरचं बोलणं मामींनी ऐकलेलं असतं म्हणूनच मामींनी ईश्वरीवर संशय घेतलेला असतो। आता या मामी सगळ्यांसमोर ईश्वरीला दाब ठोकत असतात। आता म्हणत असतात काय ग ईश्वरी तुझ्या बाबांच्या ट्रीटमेंटसाठी 8 लाख रुपये तुला लागणार होते बरोबर आहे की नाही बोल पटकन खरं आहे की नाही। आता या मामी चांगल्या ओरडूनच त्या ईश्वरीला म्हणत असतात काय ग त्या 8 लाख रुपयांसाठी तू सोन्याच्या पादुका विकल्या आहेस बोल खरं आहे की नाही बोल पटकन। आता ईश्वरीला खूपच मोठा धक्का बसलेला असतो। आता ती रडत रडतच म्हणत असते हो आहे मला गरज माझ्या बाबांच्या ट्रीटमेंटसाठी खरंच 8 लाख रुपये लागणार आहेत पण मी असं काही करेन असा विचार सुद्धा माझ्या मनात आला नाही। आता हा राकेश बोललाच लगेच मध्ये आता म्हणतो अहो ईश्वरीजी तुम्हाला 8 लाख रुपयांची गरज आहे आणि आता इकडे पादुका गायब आहेत झाले की इथल्या इथेच सगळं जुळलं आहे। आता हा राकेश सुद्धा चांगलाच ईश्वरीला सुनावायला सुरू करतो अहो तुम्हाला पैशाची गरज आहे तर तुम्ही इतक्या खालच्या पातळीला जाल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं। अहो तुम्हाला पैशाची गरज होती तर तुम्ही एकदा अर्णवशी बोलून बघायचं केली असती त्याने तुम्हाला मदत। आता लगेच बोलतात या मामी। आता मामी म्हणत असतात मला तर ही जेव्हापासून घरात आले तेव्हा पहिल्या दिवसापासूनच माहित आहे की ही मुलगी फक्त या घरातील पैसा बघूनच घरात आली आहे। आता या मामी लगेच मागच्या गोष्टी उकरून काढायला सुरू करतात। आता या म्हणतात तरी आई सांगत होत्या आपल्याला अर्णव आणि ईश्वरीची पत्रिका जमत नाहीये या दोघांचं लग्न लावू नका कारण या दोघांचं लग्न झालं तर या घराचा नाश नक्की आहे हे मला बरोबर आठवतंय आणि ही मुलगी जेव्हापासून घरात आली आहे तेव्हापासून या घरावर एका पाठोपाठ एक संकट येतच आहेत पण माझं म्हणणं कुणाला का बरं पटत नाहीये। अशा या मामी खूपच ओरडूनच बोलत असतात। आता ईश्वरी रडायला लागलेली असते। आता ती म्हणते मामी
मी देवाच्या पादुका चोरेन असे संस्कार नाहीयेत माझ्यावर, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, मी पादुका चोरलेल्या नाहीयेत. आता ईश्वरी रडूनच सगळ्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करत असते. आता अंजली म्हणत असते, एक मिनिट ईश्वरी, तू शांत हो. अगं मामी, असा आरोप तू ईश्वरीवर का करत आहेस बरं? ती कोणी परकी आहे का? ती या घरची सूनच आहे ना. आता बोलला लगेच राकेश मधीच. आता राकेश म्हणतो, अगं ती घरची सून आहे, बरोबर आहे, सून आहे म्हणून तर तिच्यावर पादुकांची जबाबदारी सोपवली होती ना. मग तिच्या व्यतिरिक्त पादुकांच्याकडे कोणाचंच लक्ष नव्हतं. मग आता पादुका गायब झाल्यात म्हटल्यावर तिचंच नाव येणार ना. आता मामी म्हणत असतात, संशय नाही जावई बापू, संशय अजिबात नाही. मला तर खात्रीच आहे की सोन्याच्या पादुका हिनेच चोरल्या आहेत. आता ईश्वरीवर हे सगळे आरोप होत आहेत पाहून मामा बोलतात. आता मामा म्हणतात, एक मिनिट, सगळ्यांनी शांत व्हा. ईश्वरी असं काही करेल असं मला वाटत नाही. आता मामी म्हणतात, अहो तुम्हाला वाटत नाही पण मला वाटतंय आणि मला पक्की खात्री आहे की सोन्याच्या पादुका हिनेच चोरल्या आहेत. आता या मामी ओरडून ओरडून ईश्वरीला चांगलाच त्रास देत असतात. आता या मामींचा आवाज ऐकून अर्णव येतो आणि अर्णव म्हणतो, शटाप मामी, काहीही बोलू नका. आता असं म्हणून अर्णव ईश्वरी जवळ येतो. आता ईश्वरीकडे अर्णव पाहतो आणि आता मामीला चांगलंच सुनावतो, मामी तू एवढा मोठा आरोप माझ्या बायकोवर कसा काय केला? माझी बायको असं काहीही करणार नाही याचा मला पूर्ण विश्वास आहे. आता अर्णव ईश्वरीकडे पाहतो आणि मामीला म्हणतो, एवढा मोठा आरोप मामी तू माझ्या बायकोवर कसा काय केलास ग? माझ्या बायकोवर माझा पूर्ण विश्वास आहे, ती असं काहीही करणार नाही आणि तू लाख जरी पुरावे दिलेस ना तरी सुद्धा माझा या गोष्टीवर विश्वास बसणार नाही. माझी बायको कधीच या सोन्याच्या पादुका चोरणार नाही याची मला खात्री आहे. आता अर्णवने ईश्वरीचा हात हातामध्ये घेतलेला असतो आणि एक हात तिच्या खांद्यावर ठेवलेला असतो. आता अर्णव ईश्वरीची बाजू घेत आहे पाहून अंजली, मामा, आकाश यांना तर खूपच बरं वाटत असतं, पण मामी आणि राकेशला मात्र हे पटत नसतं. माझी बायको असं कधीच करणार नाही असं अर्णव ठामपणे सांगत असतो, कारण माणूस ओळखायला चांगलं मन असावं लागतं. आता अर्णव म्हणत असतो, ती असेल मिडल क्लास पण सगळ्यांपेक्षा जास्त मनाने श्रीमंत आहे ती. आता अर्णव अशी बाजू घेत आहे पाहून ईश्वरी तर त्याच्याकडे एकसारखीच पाहत असते आणि ज्या मुलीचा देवावर इतका विश्वास आहे तीच मुलगी देवाच्या पादुका चोरेल का? हे शक्यच नाही. आता आकाश सुद्धा ईश्वरीचीच बाजू घेत असतो आणि म्हणत असतो, एक्झॅक्टली मॉम, हे बरोबर आहे, कारण ईश्वरी असं कधीच करणार नाही. आता हे सगळं ऐकून आजी म्हणतात, अरे चिंटू, पण पादुका गेल्या कुठे? केवढा मोठा अनर्थ आपल्या घरावर ओढवला आहे. आता आजी सुद्धा ईश्वरीलाच दोष देत असतात. आता त्या म्हणत असतात, देव मला कधीच माफ करणार नाही. किती विश्वासाने मी हिच्यावर ही जबाबदारी सोपवली होती, पण काय केलं हिने माझ्या विश्वासाचं? पाहिलंच ना तू चिंटू, हिने काय केलं ते. आता अर्णव काहीतरी बोलणार एवढ्यातच स्वतःला सावरतो. आता आजी म्हणतात, बघ ना तिथे पाटावर पादुका नाहीयेत, आता काय करायचं या विचारानेच मला अस्वस्थ झालं. आता अर्णव आजींच्या जवळ येऊन बसतो आणि म्हणतो, आजी आजी प्लीज अगदी थोडा वेळ मला दे. चोर आणि चोरलेल्या पादुका दोन्ही मी तुझ्या समोर आणून ठेवेन आणि आजी तू थोडीशी शांत हो आणि मी हे सिद्ध करेन की हे काम मी सिंदूरचं नाहीये. आता अर्णव असं बोलतच असतो तेवढ्यातच फोन वाजतो. आता मामा तो फोन आणून आजींच्याकडे देतात. आता आजी तो फोन उचलतात आणि म्हणतात, नमस्कार, मी सुभद्रा पाटील बोलत आहे. आता तिकडून फोनवर असं काहीतरी आजींना सांगितलेलं असतं की आजींच्या हातातील फोन पटकन खाली जमिनीवर पडतो. आता अर्णव म्हणतो, अगं आजी काय झालं काय झालं सांग ना. आता सगळेच असे म्हणत असतात, काय झालं काय झालं. आता त्यावर आजी म्हणतात, 2च तासात स्वामी घरी येणार आहेत. आता ज्या पादुकांच्या वर अभिषेक होणार होता त्या पादुका तर घरी नाहीच. आता ईश्वरी म्हणत असते, आजी स्वामी घरी यायच्या अगोदर त्या पादुका या ताटामध्ये असतील, तुम्ही काळजी करू नका. आता आजी पटकन ईश्वरीला रागवायला सुरू करतात, तू ग बस ग, काहीही बोलू नकोस, तुझ्यामुळेच ही वेळ आली आहे. आता अर्णव आजीला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. आजी आजी प्लीज शांत हो तू. ताई आजीला जरा रूम मध्ये घेऊन जा असं अंजलीला अर्णव सांगतो. आता अंजली आजीला तिच्या रूम मध्ये घेऊन जाते. आता आजीला अंजली रूम मध्ये नेत असतानाच अर्णव राकेशला म्हणतो, जिजू तुम्ही सुद्धा आजी सोबत जा, तिला आधाराची खूपच गरज आहे. त्यावर आता राकेश सुद्धा आजीला धरून रूम मध्ये निघून जातो. अर्णव लगेच आकाशला आणि मामांना सांगतो, तुम्ही प्रत्येक
प्रत्येक ज्वेलर्सकडे जा आणि कुणी पादुका विकल्या आहेत का याची चौकशी करा. आता अर्णव त्या दोघांना पटकन जावा आणि शोध लावा असं सांगतो आणि घालवतो. आता अर्णव ईश्वरीला म्हणत असतो, मी सिंदूर आपण दोघ जण घरात थांबूया आणि घरातच शोधूया. आता मामी म्हणतात, का इनेच चोरल्या असल्या तर हिच्या सगळ्या चुकांवर पांघरून घालण्यासाठी तुम्ही दोघे घरात थांबणार आहात का? आता ईश्वरी म्हणते, मामी तुम्हालाच असं वाटतंय ना की मी हे सगळं काम केलं आहे? त्यावेळेला मामी म्हणतात, हो तूच केलं आहेस. त्यावेळेला ईश्वरी म्हणते, मग तुम्हाला असं वाटतंय तर जा तुम्ही आणि आमच्या खोलीची झडती घ्या. आता मामी म्हणतात, हो मी तर ते करणारच आहे. असं म्हणून आता ईश्वरी आणि अर्णवच्या रूमची झडती घ्यायला मामी तेथून निघून जातात. आता ईश्वरी अर्णवला म्हणत असतात, सर मी हे काम केलं नाही. त्यावेळेला अर्णव म्हणतो, आय नो मिस इंदोर, मला माहित आहे तू हे काम केलं नाहीस. आता इकडे आजी त्यांच्या रूम मध्ये बसलेल्या असतात आणि त्या म्हणत असतात, खूप मोठी चूक केली मी या मुलीवर विश्वास ठेवून. आता अंजली म्हणत असते, अगं आजी नको ग काळजी करूस, मिळतील त्या पादुका. का देव माझी परीक्षा बघतोय तेच मला कळत नाही असं म्हणून आजी स्वतःला त्रास करून घेत असतात. आता हा राकेश लगेच स्वतःच्या विचारांमध्ये गुंग होतो. आता राकेश स्वतःच्या मनातच विचार करतो, जोरदार यांची चोरी पकडण्याची तयारी सुरू आहे, इथून कल्टी मारली पाहिजे. आता उगीच फोन आलेलं नाटक करतो आणि अंजली फोन आला आहे मी येतोच असं म्हणतो आणि तेथून बाहेर पडतो. आता इकडे ईश्वरी आणि अर्णव राकेशच्या रूम मध्ये पोहोचलेले असतात. आता ईश्वरी अर्णवला म्हणत असते, सर मला खात्री आहे हे काम त्या राकेशचंच आहे. आता अर्णव म्हणतो, नो डाऊट, चल शोधूया आपण असं म्हणतात आणि दोघेही राकेशच्या रूम मध्ये सोन्याच्या पादुका शोधायला सुरू करतात. आता राकेश इथे हॉलमध्ये आलेला असतो आणि त्याला पादुका चोरलेला सीन स्वतःचाच आठवत असतो. आता स्वतःच्या मनातच तो म्हणत असतो, तुम्हा दोघांना तर माझ्यावरच डाऊट असणार ना, म्हणून तुम्ही माझ्या रूमचा कानाकोपरा शोधणार. आता इकडे खरंच अर्णव आणि ईश्वरी या राकेशचा कानाकोपरा शोधत असतात. अगदी गादी खाली, कपाटामध्ये, ड्रॉवरमध्ये, कपाटाखाली सगळीकडे हे शोधतात पण यांना काही पादुका मिळत नसतात. आता इकडे राकेश स्वतःच्या मनात म्हणत असतो, शोधा शोधा सगळ्या रूमभर शोधा, तुम्हाला तिथे पादुका मिळणारच नाही. कारण जिथे कुणाला पोहोचता येणार नाही आणि संशय सुद्धा येणार नाही अशा ठिकाणी चोरीचा माल लपवण्याचा माझा जुना अनुभव आहे. आता अर्णव आणि ईश्वरी सगळ्या रूमभर पादुका शोधून शोधून थकलेले असतात. आता ईश्वरी म्हणत असते, सर तो राकेश खूपच चालाक आहे, कुठे ठेवलेत काही सापडतच नाही. त्यावेळेला अर्णव म्हणतो, अगं तो चालाक असला तरी आपल्याला पादुका शोधल्याच पाहिजेत ना. आता ईश्वरी म्हणत असते, हो आपल्याला त्या पादुका शोधल्याच पाहिजेत. आता इकडे मामी ईश्वरी आणि अर्णवची सगळी रूम शोधत असतात. कपाटामध्ये सगळे कपडे अस्ताव्यस्त करून टाकतात. आता या मामी मात्र ईश्वरीच्या सगळ्या रूमची वाट लावून टाकतात. सगळ्या गाद्या विस्कटतात, कपाटातील पुस्तकं विस्कटतात, फाईल्स विस्कटतात, सगळं काही इकडं तिकडं फेकाफेक करून त्या पादुका शोधण्याचा प्रयत्न करत असतात पण पादुका काही मिळत नाहीत. आता स्वतःवरच चिडतात, शेट पादुका तर मिळतच नाहीत, कुठे ठेवल्या हिने काय माहीत असं स्वतःशीच बडबडतात. आता हा राकेश तिथेच हॉलमध्ये असतो जिथे पादुकांचे पूजन केलेले असते. आता हा राकेश त्या पाटाजवळ येतो आणि पाटाखाली त्या पादुका लपवून ठेवलेल्या असतात, त्या हळूच पडदा वर करून पाहत असतो. आता ईश्वरी आणि अर्णव येतात हॉलमध्ये, म्हणजे जिथे राकेश असतो तिथेच. आता या दोघांना आलेलं पाहून फोन आलेलं नाटक करतो आणि फोनवर बोलत आहे असंच त्या दोघांना दाखवतो. आता हे दोघेही राकेशकडे चांगलेच रागाने पाहत असतात. आता अर्णव म्हणतो, मी सिंदूर तू तिकडे बघ मी इकडे बघतो असं म्हणून पुन्हा शोधाशोध सुरू करतात. आता ईश्वरी शोधाशोध करताच जिथे पादुका पुजलेले असतात त्या टेबल जवळ येते आणि स्वतःच्या मनातच विचार करत असते, हा राकेश इथेच का घुटमाळत होता बरं. आता असा विचार करताच पटकन ती आणि बदलते विचार आणि म्हणते, जाऊ दे स्वामी यायच्या आत मला पादुका शोधायच्या आहे. आता असं म्हणाल्यानंतर ईश्वरी आणि अर्णव पुन्हा शोधाशोध सुरू करतात. आता किचन मध्ये जातात, सगळ्या बरण्या मागे पुढे करतात, कपाट उघडतात, नको नको तिथे पादुका आहेत का शोधण्याचा प्रयत्न दोघे सुद्धा करत असतात. आता ईश्वरी म्हणत असते, सर पादुका तर मिळतच नाहीयेत ना. आता इकडे रूम मध्ये आजी आणि अंजली सुद्धा अस्वस्थ. आता आजींना मामींचं बोलणं आठवत असतं की 8 लाख रुपयेसाठी इनेच पादुका चोरल्या आहेत आणि त्यावेळेलाच ईश्वरी म्हणते ना की मला हो बाबांच्या ट्रीटमेंटसाठी 8 लाख रुपयांची गरज आहे. आता हे आठवून आजींना त्रास होत. आता या मामी जुन्या गोष्टी उघडून काढत असतात, म्हणजे गुरुजींनी सांगितलेलं असतं की या दोघांची पत्रिका जमत नाही, या दोघांचं लग्न लावून देऊ नका. आता हे सगळंच मामीचं बोलणं आजींना आठवत असतं.
आता आजीला असं अस्वस्थ पाहून अंजली म्हणते, आजी तू नको ग काळजी करूस, सगळे शोधतायत ना पादुका, मग मिळतील त्या, तू शांत राहा. आता अंजली हळूच म्हणते, आजी तुला खरं सांगू का, ईश्वरी असं नाही करणार ग. त्यावेळेला आता आजी चिडूनच म्हणतात, नाव घेऊ नको माझ्या समोर त्या मुलीचं, जोपर्यंत या घरात आहे ना तोपर्यंत या घराचं काहीच चांगलं होणार नाही, याची तर मला खात्रीच पटली. आता हॉलमधून फोन आलेलं नाटक करून राकेश बाहेर पडलेला असतो. आता बाहेर आल्यावर स्वतःशीच बोलत असतो, शेट 2 मिनिटाचं काम होतं, तेवढ्यातच हे दोघे आले, लपवलेल्या पादुका बाहेर काढल्या असत्या आणि बाहेर घेऊन आलो असतो. आता अशी संधी कधी मिळते काय माहिती. आता राकेश असा विचारांमध्ये मग्न असतो, तेवढ्यातच अर्णव बाहेर आलेला असतो. आता अर्णवला राकेश पाहतो आणि शिळ घालूनच, चिंटूल्या मिळाल्या का पादुका असं म्हणतो. आता अर्णव येतो रागाने त्या राकेश जवळ आणि धरतो की गळाच. आता चांगलाच दम ठोकतच अर्णव म्हणतो, मला माहित आहे हे काम तुझंच आहे. आता हा राकेश काही शांत बसतोय, आता हा लगेच म्हणतो, किती हुशार आहे आमचा चिंटू. आता अर्णव राकेशचा गळा सोडतो. आता राकेश हसतच म्हणतो, तुझं बरोबर आहे, मीच चोरले आहेत पादुका, पण कोणाला सांगायचं नाही हं, प्रॉमिस कर मला, पिंकी प्रॉमिस. आता अर्णव खूपच चिडतो. आता अर्णव राकेशशी बोलत असतो, तेवढ्यातच ईश्वरी पाठीमागे आलेली असते. आता अर्णव म्हणत असतो, मी तुला सोडणार. त्यावेळेला राकेश आता ईश्वरीला पाहून म्हणतो, बघ कसा धमकी घालतोय. आता ईश्वरीजी मीच चोरले आहेत पादुका बरं का, मी सांगतो तुम्हाला, पण तुम्ही दोघं हे सगळं प्रूफ कसं करणार आहात. मी तर आता म्हणतोयस की तुम्ही दोघं हे प्रूफ करून दाखवा. आता हा राकेश या दोघांना चॅलेंज करत असतो, प्रूफ करण्याचं सोडा रे, पण तुम्ही नुसत्या पादुका शोधून जरी दाखवल्या ना तरी खूप झालं. आता आजचा भाग इथेच संपवला आहे. आता पुढील भागामध्ये आजी ईश्वरीला आणि अर्णवला म्हणत असतात, तुम्ही दोघं 2 तासाच्या आत पादुका शोधून दाखवणार होतात, मग काय झालं, शोधल्या का, मिळाल्या का पादुका. आता काही सेकंदातच गुरुजी घरी येतील, तेव्हा काय तोंड दाखवणार आहोत आपण त्यांना. आता आजींना उत्तर देताना ईश्वरी म्हणत असते, आता पादुका शोधण्यासाठी एकच गोष्ट आपल्याला करावी लागेल, असं म्हणून आता ती पादुका जिथे पूजलेल्या असतात त्या पाटाजवळ जात. आता हे पाहून राकेश संशय येतो आणि तो विचार करत असतो, हिला माहित झालं की काय त्या पाटाखालीच पादुका आहेत ते. आता नेमकी ईश्वरी त्या पाटाजवळ का गेली आहे, तिला खरंच माहित आहे का त्या पाटाखाली सोन्याच्या पादुका लपवून ठेवल्या आहेत राकेशने. तर आता पुढील भागामध्ये नेमक्या पादुका कशा आणि कोणाला मिळणार आहेत तेच आपण पाहणार आहोत. तर पुढील भाग खूपच मनोरंजक असणार आहे. तर उद्याचा रिव्ह्यू ऐकायला विसरू नका आणि हा रिव्ह्यू तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.